श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. नवरात्र झाली, दसरा झाला. आता सर्व महिलांना वेळ लागतं ते म्हणजे पौर्णिमेचं. कारण येणारी पौर्णिमा ही खास असते. सगळ्यांनाच माहीत आहे की आश्विन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी जी असते तिला आपण कोजागिरी पौर्णिमा अर्थात शरद पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं. या शरद पौर्णिमे दिवशीच छोटी लक्ष्मीचं पूजन आपण करतो आणि ते रात्री 12 वाजता करत असतो. म्हणजेच काय तर कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर आपल्याला आपण जे छोट्या लक्ष्मीचं म्हणजे मोठी लक्ष्मी म्हणजे कधी जर दिवाळीत आपण लक्ष्मीपूजन करतो त्यावेळेस आपण लक्ष्मीपूजन करतो आणि ह्या कोजागिरी पौर्णिमेला आपण एक लक्ष्मीचं आणि श्री विष्णू हरींचं पूजन हे करत असतो. तर ही झाली छोटी लक्ष्मीचं पूजन. तर ह्याच पूजनाच्या वस्तू आपल्याला नंतर लक्ष्मी पूजनाच्या साहित्यातसुद्धा वापरायच्या असतात. तर आपल्याला देवघरामध्ये कोजागिरी पौर्णिमेला काही वस्तू ह्या आणायच्या आहेत, ज्या स्थापन करायच्या आहेत. त्यामुळे आपले जे काही आर्थिक प्रॉब्लेम असतात ना ते दूर होतात आणि ज्यांच्या घरात लक्ष्मी टिकत नाही, सतत आजारपण असतील किंवा इतर काही जर प्रॉब्लेम तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्हाला ह्या काही वस्तू मी जी सांगणार आहेत ना त्या वस्तू आपल्याला घरामध्ये आणायच्या आहेत. बघा, तुमच्याकडं खूप पैसा येतो परंतु तो टिकत नाही आणि आपल्याला पैसा टिकण्यासाठी आपल्याला कष्ट तर करावंच लागतं. त्याचबरोबर आपल्याला नशिबाची सुद्धा साथ खूप महत्त्वाची असते. त्यामुळं नशिबाची साथ जर तुम्हाला मिळवायची असेल तर या गोष्टी आपल्याला घरी या येत्या कोजागिरी पौर्णिमेला आणायच्या आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा की ज्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की कोजागिरी पौर्णिमा कधी आहे. बघा, 6 ऑक्टोंबर सोमवारी ही कोजागिरी पौर्णिमा ही चालू होत आहे. तर 6 ऑक्टोंबर दुपारी 12:24 ही पौर्णिमा चालू होते आणि 7 ऑक्टोंबर सकाळी 9:48 पौर्णिमा हे असणार आहे. हे तुमच्या लक्षात आलं का की 6 ऑक्टोंबरला कोजागिरी पौर्णिमा आहे आणि आपल्याला ह्या सत्यनारायण पूजन ह्या कोजागिरी पौर्णिमे दिवशी प्रदोष काळात करायचं असतं, हे लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत म्हणजे तुम्हाला जर शक्य नसेल तर जोपर्यंत तुम्ही पौर्णिमा चालू आहे ना तोपर्यंत सत्यनारायण केलं तरी काही हरकत नाही, परंतु प्रदोष काळात केलेलं सत्यनारायण अतिशय उत्तम असतं. म्हणून 6 ऑक्टोंबरला तुम्ही प्रदोष काळात सत्यनारायण पूजन करू शकता. आता दुसरी महत्त्वाची माहिती म्हणजे की आपल्याला कोजागिरी पौर्णिमा असते ना ती आपल्याला 12 वाजता ही साजरी करायची असते. म्हणजे पूजा मांडणी ही आपल्याला करायची असते. 11:30ला तुम्ही पूजा मांडणी करू शकता. नंतर आपल्याला 12 वाजता हे देवाची सेवा ही करायची असते. त्यामुळं कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री ठीक 12 वाजता आपल्याला लक्ष्मीचं पूजन करायचं असतं. म्हणजे काय, ह्या छोट्या लक्ष्मीचं पूजन आपल्याला 12 वाजता हे करायचं असतं, हे लक्षात ठेवा. सर्वांना तर माहीतच असेल, केंद्र सांगतच की कोजागिरी पौर्णिमेला 12 वाजता लक्ष्मी माता आणि श्री विष्णू, कुबेर देवता, चंद्र देवता आणि ह्यांचं पूजन आपल्याला हे करायचं असतं. बघा, ह्यांची पूजा मांडणी कशी करायची ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत, परंतु ह्या सर्वांचं पूजन आपल्याला हे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचं असतं, हे लक्षात ठेवा. आता पूजेसाठी कोणत्या वस्तू लागणार आहेत? अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ह्या वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की कोणत्या वस्तू लागणार आहेत. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय तर कोण जागय म्हणजे रात्रभर कोण जागय हे पाहण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू पृथ्वी तलावर भ्रमण करत असतात. आणि ज्या दिवशी तो चंद्रदेवता आहे ना तो चंद्रदेवता हा 16 कलांनी युक्त म्हणजे उमललेला असतो आणि त्याचा प्रकाश हे आपल्या घरावरती पडणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळं पृथ्वी तलावरती अतिशय जवळ असलेला हा चंद्रदेवता आहे ना तो पौर्णिमेची रात्री कोण जागतो तो सुद्धा पाहण्यासाठी येत असतो. आणि या दिवशी जो कोण ह्या पौर्णिमे दिवशी जागतो ना त्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूचा तुम्हाला आशीर्वाद नक्कीच मिळतो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खूप जण दुधाची खीर बनवतात, दूध आटवतात, रात्रभर जागरण करतात, गाणी म्हणतात आणि रात्रभर जागून ते पौर्णिमा
हे ते साजरी करतात आणि ते पाहण्यासाठी श्रीहरी विष्णू पृथ्वीवर भ्रमण करतात असतात आणि जो कोणी जाग आहे त्यांची कोणी पूजा केली, त्यांची कोणी सेवा करतंय, त्यांना ते भरपूर आशीर्वाद देत असतात. म्हणून आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, आता तुम्हाला पूजा करायची कोजागिरी पौर्णिमे दिवशी. मग सामान काय लागणार आहे, म्हणजे साहित्य काय, वस्तू काय आणायच्यात. तर सर्वप्रथम आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो आपल्याकडे असणं आवश्यक आहे. बघा, तुम्ही माता लक्ष्मीचा दोघं बरोबर असतील ते पण फोटो आणू शकता. ऑलरेडी तुमच्याकडे असेल तो फोटो तर तुम्ही नका आणू, तुमच्याकडे तो फोटो असेल तर. आणि तुमच्याकडे जर फोटो नसेल तर बघा, तुम्ही केंद्रात जर गेलात ना स्वामींच्या, तर भगवान विष्णू समुद्रामध्ये शेषनागावरती निद्रावस्थेत झोपलेले आहेत आणि त्यांची पाय हे माता लक्ष्मी चोपत आहे ना, तो फोटो आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लागत असतो. त्यामुळे शक्यतो तुमच्याकडे नसेल तर तो फोटो तुम्ही आवर्जून आणा, कारण देवघरामध्ये आपल्याला पूजेमध्ये तो फोटो असणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. आता हा झाला पहिला फोटो. आता दुसरी गोष्ट म्हणजे कमळगट्ट्याची माळ. हो, कमळगट्ट्याची माळ तुम्हाला माहीतच आहे. कमळगट्ट्याच्या माळावर आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा केल्या, म्हणजेच कसं की विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र यांची सेवा जर आपण कमळगट्ट्याच्या माळावर रोज केला तर तुमचे आर्थिक प्रॉब्लेम असतात ना, ते सुधारण्यासाठी नक्कीच मदत होते. तुमच्यावर कर्ज झाला असेल तर यामध्ये सेवा केल्यानं कमळगट्ट्याच्या माळ्यावर तर नक्कीच ते तुमच्यासाठी फायद्याचं ठरत असते. कमळगट्ट्याची माळ म्हणजे काय, तर कमळापासून उत्पन्न झालेले जे बी असतं ना, तर त्या बियाची ही माळ असते. आणि ही 16 मण्याची माळ ठेवा. तुम्ही 108 मण्याची माळ इथं ठेवू शकता, असं नाही. तुम्ही 21 मण्याची, 51 मण्याची सुद्धा आपल्याला इथं माळ कमळगट्ट्याची असेल, जसं भेटेल तसं तुम्ही ठेवू शकता. 108 भेटली तर ठीकच आहे, तुम्हाला त्याच्यावर जपसुद्धा करता येतो. आणि हे माळ आहे ना, ते आपल्याला श्रीयंत्रावर ठेवायचे असते, हे लक्षात ठेवा. श्रीयंत्रावरच ही माळ आपल्याला ठेवायची असेल. श्रीयंत्रसुद्धा तुम्हाला केंद्रातून मिळून जाईल, कारण केंद्रातून घेतलं ना ते सिद्ध केलेलं असतं. त्यामुळं तुम्ही ते केंद्रातून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते म्हणजे श्रीयंत्रावर आपल्याला ही कमळगट्ट्याची माळ हे ठेवायची आहे, हे लक्षात ठेवा. श्रीयंत्रसुद्धा आपल्या देवघरात स्थापित करायचं आहे. श्रीयंत्र बद्दल खूप माहिती तुम्ही तर पाहिलीच आहे, कारण श्रीयंत्र म्हणजे काय, तर ते लक्ष्मीचं आसन असतं. ज्या देवघरामध्ये श्रीयंत्र म्हणजेच काय, तर लक्ष्मीचं आसन असतं. त्या घरातून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही. म्हणून तुम्हाला हे अष्टलक्ष्मीचा वास असलेला श्रीयंत्र आपल्याला आणायचं आहे. बघा, रावणाची लंका जरी सोन्याची होती ना, तरी त्या सोन्याच्या लंकेमध्ये सुद्धा 108 सोन्याचे श्रीयंत्र त्या लंकेत होते. त्यामुळंच ती लंका सोन्याची होते असे सुद्धा म्हटलं जातं, कारण त्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्यावर होता. श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये सुद्धा स्थापित झालं पाहिजे. तुम्ही कुठूनही आणू शकता, तुम्ही मंदिरातून घ्या किंवा तुम्ही ऑलरेडी कुठल्या पूजा साहित्याच्या दुकानातून घेतलं तरीही काही हरकत नाही. नंतर आहे की श्रीयंत्र झालं, कमळगट्ट्याची माळ झालं, तर तुम्ही नंतर कुबेर यंत्र ते सुद्धा तुम्ही इथं सिद्ध करू शकता. कुबेर यंत्रसुद्धा आपल्याला लागतं. श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तसेच कुबेर यंत्रसुद्धा तुम्ही आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता. ज्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल त्याच्या जोडीला कुबेर यंत्रसुद्धा असावं लागतं असं सांगितलं जातं. त्यामुळं माता लक्ष्मीचा आशीर्वाद तर प्राप्त पाहिजेच, त्याबरोबर आपल्याला कुबेर यंत्रसुद्धा लागतं असं सांगितलं जातं. कारण कुबेर यंत्रसुद्धा लक्ष्मीसाठी आणि ज्यांचं डोक्यावरचं कर्ज निवारण्यासाठी खूप कुबेर यंत्र महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे देवघरामध्ये तुम्ही कुबेर यंत्रसुद्धा ठेवू शकता. दक्षिणावर्ती शंख हे श्रीहरी विष्णूचं खूप जास्त प्रिय आहे. त्यामुळे आजकाल देवघरामध्ये तुम्ही दक्षिणावर्ती शंख आणायचा आहे. साधा शंख वाजणार वगैरे असेल तर तो फक्त वाजवण्यासाठीच आपण ठेवतो, पण दक्षिणावर्ती शंख जो आहे ना, तो खूप जास्त फायदेशीर ठरत असतो. त्यामुळं तुम्ही दक्षिणावर्ती शंखसुद्धा इथं आणू शकता. देवघरात ठेवल्यावरती त्याच्यावरती वेळोवेळी आपल्याला पूजा अर्चा देखील करायची असते. दक्षिणावर्ती शंखसुद्धा आपल्याला येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला आणायचा आहे, हे लक्षात ठेवा. तो सुद्धा तुमच्या फायद्याचाच ठरणार आहे. 5वी गोष्ट आहे ती म्हणजे पांढऱ्या कवड्या. पांढऱ्या कवड्या आपल्याला इथं समप्रमाणात आणायच्या आहेत. म्हणजे तुम्ही 5 आणू शकता, 7 आणू शकता, 9 आणू शकता. ह्या कवड्या आणल्यानंतर आपल्याला हे केशर मिश्रित हळद असते ना, त्याच्यामध्ये आपल्याला हे पिवळ्या करायच्या आहेत आणि त्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत.
तर तुम्ही ह्या कवड्या आहेत ना ते देवघरामध्ये पोटली बांधून ठेवू शकता, किंवा तुम्ही अन्नपूर्णा मातेची कशी आपण पूजा करतो तांदळाच्या ह्याच्यावर, त्याच्यावर सुद्धा तुम्ही कवड्याची इथं रोज पूजा करू शकता. तरी काही हरकत नाही, कारण माता लक्ष्मीला कवडीसुद्धा प्रिय आहे. म्हणून तुम्ही कवडेसुद्धा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अगोदर आणू शकता. नंतर 5वी वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मीचा चांदीचा सिक्का. बघा, चांदीचा सिक्कासुद्धा तुम्हाला लक्ष्मी पूजना दिवशी खूप उपयुक्त मानला जातो. त्यामुळं तुम्ही चांदीचा सिक्कासुद्धा आणू शकता, हे लक्षात ठेवा. तो छोटासा सिक्का आहे ना, तो छोट्या साईजचा जरी तुम्हाला भेटला ना तरीसुद्धा तुम्ही आणू शकता. असं नाही की मोठा आणावा, असंच नाही. तुम्ही छोटा चांदीचा सिक्कासुद्धा आणू शकता. लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सुद्धा हा खूप महत्त्वाचा तुम्हाला चांदीचा सिक्का आहे. नशिबाची साथ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला या गोष्टी आणायच्या आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या कामामध्ये प्रमोशन पाहिजे, उद्योगधंद्यामध्ये चांगली बरकत व्हावी असे वाटत असेल तर तुम्हाला या वस्तू आपल्याला आणायच्या आहे. कारण नशिबाची साथसुद्धा आपल्याला खूप महत्त्वाची असते. अध्यात्माची जोडसुद्धा आपल्याला लागते. त्यामुळं या गोष्टी असतात ना त्या आपल्याला कामाला येतात. म्हणजे नशीब, तुम्ही म्हणता ना माझं नशीबच खराब आहे, माझं असंच नशीब आहे, तर आपलं नशीब बदलण्यासाठी या गोष्टीसुद्धा आपल्याला साथ देत असतात. त्यामुळं या सेवांनी आपल्याला माता लक्ष्मी प्रसन्न तर होणारच, त्याचबरोबर भगवान विष्णूसुद्धा प्रसन्न होऊ शकतात. ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देऊ शकतात. तुम्हाला एकच दिवसात करोडो रुपये येणार नाही, परंतु तुम्ही जे काही काम करताना, तुम्ही ज्या काही यशाच्या मार्गावर चालताना, तर त्या मार्गामध्ये तुम्हाला चांगल्या संधी येण्यासाठी तुम्हाला नशिबाची साथ लागते. त्यामुळं या नशिबाची साथ लागण्यासाठीच आपल्याला या वस्तू आपल्या देवघरामध्ये असणे आवश्यक आहे. तर तुम्हाला सांगितलं आहे की कोणत्या वस्तू देवघरामध्ये असाव्या. तर पहिलं आहे, कोजागिरी पौर्णिमे दिवशी आपल्याला पूजा करण्यासाठी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा पाय चेपत असलेला फोटो आपल्याला आणायचा आहे. दुसरी वस्तू आहे श्रीयंत्र, कमळगट्ट्याची माळ. तिसरी आहे कुबेर यंत्र. चौथी वस्तू आहे तुम्ही कवड्या आणू शकता. 5वी गोष्ट आहे की तुम्हाला चांदीचा सिक्का. या 5 वस्तू आहेत. या 5 वस्तूपैकी तुम्ही कुठलीही एक वस्तू घरी आणू शकता. असं नाही की तुम्ही 5ही वस्तू आणायच्या आहेत. आणि ऑलरेडी जर तुमच्याकडे ह्या 5 वस्तू असतील तर तुम्हाला कुठलीही वस्तू घरी आणायची गरज नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही म्हणता आमच्याकडे ऑलरेडी आहेत आणि आम्ही आणू का, तर तुम्हाला कुठलीही वस्तू घरी आणायची नाही. कारण कोजागिरी पौर्णिमे दिवशी या वस्तूची पूजेला खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळं माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी यातील एक वस्तू तरी तुम्ही नक्कीच घरी आणू शकता. ज्या वस्तू असतील आणि जी वस्तू नसेल ती वस्तू तुम्ही घरी आणू शकता. आणि या पौर्णिमेला तुम्ही खूप अशी सेवा करा, कारण सेवेलासुद्धा खूप महत्त्व आहे. त्यामुळं या पौर्णिमेला रात्री 12 वाजूस्तोवर तुम्ही या सेवा करायच्या असतील. कोणत्या सेवा करायच्या हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही नंतर पुढचा सुद्धा नक्कीच पहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.